नमस्कार, डॉक्टर समाधान काळे या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आजचा विषय आहे लोह कमतरतेची समस्या आणि उपाय. जगभरातील आरोग्यविषयक चर्चेत लोहाच्या कमतरतेचा विषय नवीन नाही, पण अलीकडच्या काळात तो अधिकच गंभीर होत चालला आहे. पोषण तज्ज्ञ सांगतात की लोहाची कमतरता ही केवळ एक वैयक्तिक आरोग्य समस्या नाही, तर ती समाज, अर्थव्यवस्था आणि पिढ्यानपिढ्याच्या आरोग्याच्या गुणवत्तेवर दीर्घकालीन परिणाम करणारी सार्वजनिक आरोग्याची समस्या आहे. शाकाहारी अथवा पूर्णपणे वनस्पती आधारित आहार पद्धतीचा स्वीकार करणाऱ्या लोकांमध्ये सुद्धा लोहाची कमतरतेची समस्या जास्त प्रमाणात दिसून येते. लोह का महत्वाचे आहेत? लोह म्हणजे आयर्न हे मानवी शरीरातील हिमोग्लोबिनचे मुख्य घटक आहे. हे रक्तातील लाल पेशी मार्फत शरीराच्या सर्व भागांना प्राणवायू पोहोचवण्याचे काम करते. लोहाची कमतरता असल्यास रक्तक्षय म्हणजे ॲनिमिया होतो. यामुळे थकवा, अशक्तपणा, एकाग्रतेमध्ये घट होते, रोगप्रतिकारक शक्ती कमी होते आणि गंभीर अवस्थेत गर्भवती महिलांमध्ये माता मृत्यू किंवा बालमृत्यूचा धोका वाढतो. जागतिक स्तरावर वाढती लोह टंचाई. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार जगातील जवळपास 30% लोकसंख्या असलेल्यांना लोह अल्पतेच्या समस्येला सामोरे जावे लागते. विशेषतः विकसनशील देशांमध्ये जिथे लोकसंख्या मोठी आणि पोषणविषयक संसाधने मर्यादित असतात, तिथे ही समस्या गंभीर स्वरूप धारण करते. अलीकडील अभ्यासानुसार 2040 पर्यंत जागतिक अन्न उत्पादन आणि पुरवठा पद्धतीत मोठे बदल झाले नाहीत, तर लोह टंचाईचे प्रमाण आणखी वाढण्याची शक्यता आहे. याचे मुख्य कारण म्हणजे हवामान बदल, जमिनीची सुपीकता घटणे, पिकांच्या पोषण मूल्यातील घट आणि लोकांच्या आहार पद्धतीतील बदल. वनस्पती आधारित अन्नामध्ये लोह असते, पण ते नॉन हिम आयर्न स्वरूपामध्ये असल्यामुळे ते मानवी शरीरात सहज शोषले जात नाही. याशिवाय अशा अन्नपदार्थांमध्ये फायबर, फायटिक ॲसिड सारखे घटक जास्त प्रमाणात असतात, जे लोहाच्या शोषणाला अडथळा निर्माण करतात. उदाहरणार्थ कडधान्ये, धान्ये, पालेभाज्या यामध्ये लोह असते, पण त्यातील मोठा भाग शरीरात उपयोगी पडत नाही. याउलट मांस, मासे, अंडी यासारख्या प्राणीजन्य अन्नामध्ये हिम आयर्न असते. ते सहज शोषले जाते आणि त्यामुळे शरीरात लोहाची पातळी टिकवून ठेवणे सोपे जाते. म्हणून आहार तज्ज्ञ सांगतात की संपूर्ण शाकाहार घेण्याचा लोहाच्या स्रोतांची काळजीपूर्वक निवड करणे आवश्यक आहे. लोह टंचाईचे दीर्घकालीन परिणाम काय होतात? लोहाच्या कमतरतेमुळे परिणाम केवळ आरोग्यावरच नव्हे तर देशाच्या आर्थिक उत्पन्नतेवर सुद्धा दिसून येतात. काम करण्याची क्षमता कमी होणे, शैक्षणिक कामगिरी घसरणे, लहान मुलांच्या मानसिक आणि शारीरिक विकासात अडथळे निर्माण होणे ही याची काही गंभीर उदाहरणे आहेत. गर्भवती महिलांमध्ये लोह अल्पता असली तर प्रसूतीदरम्यान गुंतागुंत होण्याचा धोका निर्माण होतो. भारतीय संदर्भातील परिस्थिती. भारतामध्ये लोह अल्पता ही अतिशय मोठी सार्वजनिक आरोग्य समस्या आहे. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणानुसार देशातील सुमारे 57% महिला आणि 67% लहान मुले लोह अल्पतेचे त्रस्त आहेत. ग्रामीण भागात ही समस्या अधिक तीव्र आहे, कारण तिथे आहारात लोहयुक्त अन्नाचे प्रमाण खूप कमी आहे आणि एकाच वेळी परवडणारे पोषणयुक्त अन्न सहज उपलब्ध नसते. फक्त एकाच प्रकारच्या अन्नावर अवलंबून न राहता धान्ये, कडधान्ये, पालेभाज्या, सुकामेवा, बिया तसेच शक्य असल्यास मांसे, अंडी, मांस याचा संतुलित वापर करणे. बाजारात उपलब्ध लोहाचे समृद्ध केलेली पिठे, तांदूळ किंवा धान्याचा वापर वाढवणे. व्हिटॅमिन सी लोहाच्या शोषणात मदत करते, म्हणून लोहयुक्त अन्नासोबत लिंबू, संत्री, पेरू, टोमॅटो याचा समावेश करणे. विशेषतः महिलांमध्ये आणि किशोरवयीन मुलींमध्ये लोह अल्पतेबाबत माहिती पोहोचवणे. अंगणवाडी, शाळा आणि महाविद्यालयामध्ये माध्यान्ह भोजनामध्ये लोहयुक्त पोषण मूल्ये भरपूर अन्न देणे महत्त्वाचे आहे. तर आपल्याला ही माहिती कशी वाटली? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.